रामकृष्ण हरी. अनिल सावंत आध्यात्मिक कथा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजची आपली संत कथा आहे संत कानोपात्रा. आणि आजची आपली प्रवचन सेवा ज्या मंदिरामध्ये होणार आहे ते पवित्र असं मंदिर लिंब येथे असणारं कृष्णमाई घाटावर 350 वर्षापूर्वीचं पुरातन मंदिर आहे. आणि हे मंदिर आहे विठ्ठल रुक्माईचं. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे किंवा या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की या फिरत्या मूर्ती आहेत. असा खाली हात लावून जर असं फिरवलं तर ते गोल फिरतात. अशा फिरत्या मूर्त्या आहेत ह्या. आणि कुठंच पाहायला मिळणार नाही अशा मूर्त्या सुबक अशा आहेत आणि रेखीव आहेत. आणि या मूर्तींचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की या मूर्ती बोलक्या आहेत आणि आकडेदार मिशा असलेला पांडुरंग आहे. राजेशाही थाटामधला अलंकार सगळे राजवस्त्र आहेत. आई रुक्मिणीच्या अंगावर सुद्धा राजवस्त्र आहेत. आणि पांडुरंगांना आकडेदार मिशा आहेत आणि वर राजमुकुटसुद्धा घातलेला आहे. अशा वेगळ्या स्वरूपाच्या या मूर्ती पाहण्यासारख्या आहेत. आणि या मूर्ती लिंब येथील कृष्णमाई घाटाच्या जवळ असणारं मंदिर आहे त्या मंदिरात आहेत. तर आपण एकदा अवश्य भेट द्यावी. आजची आपली संत कथा तशी पाहिली तर संत कानोपात्रा भगवंतानं सर्वांना जवळ केलेलं आहे. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून दिलेलं आहे की पंक्तिभेद नाही. भगवंताच्या जवळ पंक्तिभेद नाही. कारण काय होतं आहे, उच्च नीच नेनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. कारण भगवंताला फक्त काय प्रिय आहे तर आपला भाव प्रिय आहे. कोणत्या जातीचा आहे, कोणत्या धर्माचा आहे, याच्याशी काही हे नाही. फक्त काय की त्याचा भाव कसा आहे. त्यापैकीच आज आपण समाजानं ज्या गलिच्छ नजरेनं बघितलं जातं, ज्यांच्याकडे वाईट नजरेनं कामपिपासू भावनेनं बघितलं जातं, अशा कुळामध्ये जन्माला आलेल्या कानोपात्रेचं आपण चरित्र पाहणार आहोत. कानोपात्र्याचं जन्मगाव आहे मंगळवेढा. आणि मंगळवेढा तुम्हाला माहीत असेल तर मंगळवेढा असं क्षेत्र आहे की पंढरपुरापासून जवळ आहे. आणि या मंगळवेढ्यामध्ये संत दामाजी पंत, संत चोखामेळा असे सर्वश्रेष्ठ संत झालेत. आणि मंगळवेढ्यामध्येच या श्यामा नायकिनीच्या पोटी या संत कानोपात्रेचा जन्म झाला. आता ही संत कानोपात्रा म्हणजे कोण आहे तर ही श्यामा नावाच्या वेश्येची मुलगी आहे. कोण वेश्या म्हणतं, कोण नायकीन म्हणतं. नाचगाण्याचा धंदा आहे त्यांचा. आणि असं म्हटलं जातं की ते वाईट नजरेनं बघितलं जातं. नाचगाण्याचे कार्यक्रम होतात आणि त्याच्यावर त्यांचा चरितार्थ चालायचा. आणि अशा श्यामा नायकिनीच्या पोटी हिचा जन्म झाला असल्यामुळं आणि हिचा सौंदर्य जर पाहिलं तर अप्सरेला लाजवेल असं सौंदर्य. स्वर्गातले देवसुद्धा त्याच्या सौंदर्याची तारीफ करावेत असं इतकं जबरदस्त सौंदर्य होतं की वर्णनसुद्धा करता येत नाही. सुस्वरूप आणि देखणी अशी ही असणारी कानोपात्रा पण जन्माला कोणाच्या घरी आली तर एका वेश्येच्या घरी आली जन्माला. आणि लहानपणापासून हिचं फक्त काय होतं की त्यांच्या घरी जी कामाला जी बाई येत होती, मोलकरीण येत होती, ती पांडुरंगाची स्तुती करायची, पांडुरंगाचे अभंग म्हणून दाखवायची. लहानपणापासून या कानोपात्रेला भक्तीचं वेडच लागलं होतं. आणि तिला असं वाटायचं की कसा आहे हा पांडुरंग, आपल्याला एकदा तरी पाहायला पाहिजे. आणि या पांडुरंगाचं वेड म्हणतात की नाजूक राजस सुकुमार मदनाचा पुतळा असा नाजूक असणारा हा पांडुरंग आहे. तर तिला अशी भक्तीची ओढ पण होती. आणि ती मोलकरीण त्यांच्या घरी यायची तर ती सगळी सांगत राहायची की असं कोड कौतुक पांडुरंगाचे करायचे, अभंग म्हणून दाखवायचे. काय असं म्हणजे भक्तीचं वेड होतं त्या मोलकरीणीला सुद्धा. आणि कानोपात्रा ऐकायची. जसजशी कानोपात्रा मोठी होऊ लागली तसतसं तिला काय होऊ लागले, नजराशा डसू लागल्या. ज्या कामपिपासून नजरा आहे तिला व्याकुळ करू लागल्या किंवा त्याला त्रास होऊ लागला त्याचा. आणि मग आता शेवटी आईने एक दिवस सांगितलं की तुला काय करावं लागेल, नाच गाण्याचा आपला धंदा आहे आणि तुला नाचावंच लागेल, पायात चाळा बांधून आणि सगळ्यांना खुश करावं लागेल तुला. तर तिला ते नाही म्हणली, मला ती जमणार नाही. म्हणून त्या मंगळवेढ्याचा जो अंमलदार होता त्या अंमलदाराच्या पुढं एकदा नाचगाणं करण्याचा योग तिला आला. म्हणजे श्यामा नायकिनीला सांगितलं की आज तुमची कानोपात्रेला आमच्या पुढं नाचायला आणावं. आता शेवटी अंमलदार आहे, त्या मंगळवेढ्याचा अंमलदार आहे, मोठं पद आहे, प्रतिष्ठा आहे त्या माणसाला. आणि त्यानं जर मागणी केली तर त्याला ते पूर्ण करणं भागच आहे.
तिनं सांगितलं मी संध्याकाळी तिला नाच गाण्यासाठी तयार करते. परंतु श्यामा नाईकीनं तिच्या आईनं कानोपात्र्याला सांगितलं की आपल्याला आज तुला नाच गाणं करायला उभं राहायचं आहे. तर कानोपात्रा चक्क नकार देते आणि सांगते मी कोणाही पुढं नाचणार नाही. फक्त तिची एक अट होती की ती दिसायला सुस्वरूप होती, परंतु तिला एक असं वाटायचं की माझ्यापेक्षा सुंदर असेल अशाशीच मी लग्न करीन किंवा त्यालाच मी वरीन आणि लग्नच करणार आहे मी. असं कुठेही नाचगाणं करणार नाही, काही करणार नाही. फक्त माझ्यापेक्षा जास्त दिसायला चांगला असेल त्याच व्यक्तीशी मी लग्न करीन. शेवटी नकार दिला. आईचं पण बोल खावं लागली तिला. शेवटी अंमलदाराला नकार कळला की ह्या मुलीनं मला नकार दिला आहे, माझ्यापुढे नाचगाणं करत नाही आणि काय हिची काय एवढी मिजास. त्या अंमलदाराला वाटलं की या पोरीची एवढी काय मिजास म्हणले, ही तर बघितलं तर वेश्येची मुलगी आहे, जिला बाप माहीत नाही जिचा. अशा मुलीनं माझं सर मला नकार द्यावा. त्यानं काय केलं, त्याच्या मनामध्ये एक सल होता की आपल्याला नकार दिलेला आहे. असे दिवस जात होते आणि एक दिवस काय झालं, पंढरपूरचा पांडुरंगाला जाणारी वारी खालून निघाली होती रस्त्यावरून आणि वरून कानोपात्रीनं वरून खिडकीतून पाहिलं आणि रामकृष्ण हरी गजर करत, नामाचा गजर करत ही दिंडी कुठं चालली होती, पंढरपूरला चालली होती. आषाढी एकादशीचं वारी चालली होती आणि तिनं कुतूहलानं खाली आली, माडेवरून खाली आली आणि त्या ह्याच्यामध्ये सामील झाली. दर्शन वगैरे घेतलं आणि तिनं सांगितलं की मलासुद्धा तुमच्याबरोबर यायचं आहे. परंतु ती माणसं किंवा जी वारकरी होते ते म्हणले तुला तसं येता येणार नाही. बरोबर आलीस आमच्या तर कसं यावं लागेल, तर सगळं सोडून यावं लागतं आहे वारीला, घरचा कुठलाही विचार नाही, काय नाही. मग तिनं विचार केला. मग त्या मोलकरीण पण आली आणि त्यांनी सांगितलं की आशान तसे मला घरी राहण्यात काय फायदा वाटत नाही. काय की आज नाही उद्या मला कोण नाचगाणं करावंच लागणार आहे. म्हणजे आपली विटंबना झाल्याशिवाय राहणार नाही. आणि माझ्या इच्छामध्ये जे असं आहे की मला पुरुष कसा पाहिजे किंवा नवरा कसा पाहिजे, तर माझ्यापेक्षा जास्त सुंदर असेल असा नवऱ्याला मी वरणार आहे. परंतु ही काही इच्छा माझी पूर्ण होणार नाही, कारण मला दररोज या विषारी नजरा ढासतायत. तिला एक तिटकार आला होता घरादाराचा आपल्या. मग तिनं काय केलं, त्या मोलकरीणला बरोबर घेतली, आपली जी सर्व चांगली वस्त्रे आहेत ती काढली, साधी वस्त्रे नेसली आणि त्या वारीमध्ये सामील झाली. आणि त्या वारीमध्ये जात असताना इतका गजर राम नामाचा किंवा विठ्ठल नामाचा एवढा गजर जी सुरू होता की त्यात ती तल्लीन होऊन गेली. आता तिला एक कुतूहल होतं, पांडुरंगापर्यंत गेली, वारी अशी नाचत गात गेली. परंतु आता हे नाचणं वेगळं होतं, एखाद्याच्या समोर नाचणं वेगळं आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये नाचणं वेगळं. दंग होऊन गेली आणि मग ती भजन इतकं सुरेख करू लागली, सगळी बघू लागली तिच्याकडं गाभाऱ्यामध्ये पांडुरंगाच्या. आणि दर्शन घ्यायला पुढं गेली ती आणि तिनं ती मूर्तीकडं बघितलं तर तिला सांगितलेला जो पांडुरंग वेगळा होता किंवा तो जो राजस सुकुमार मदनाचा पुतळा असं म्हटलं जात होतं. म्हणले हा तर काळा आहे, ह्याच्यासारखा म्हणजे असं काय मला काही हे वाटत नाही. म्हणले हा तर काळा दिसतोय, ह्याची मूर्ती तर काळी आहे, हा पण काळा दिसतोय, ह्याची मूर्ती पण काळी दिसते. म्हणून तिनं काय केलं तर चरणाला स्पर्श केला. म्हणले आपण जे ऐकलं होतं ते वेगळंच होतं आणि हे आहेच वेगळं. म्हणून तिने सहज असा चरणाला स्पर्श केला तर त्या पांडुरंगाच्या चरणाला खड्डा पडला. मग तिला जाणवलं की खरोखर राजस सुकुमार मदनाचा लोण्याहून चरण कसे मऊ झाले पांडुरंगाचे, खड्डा पडला. मग ती त्या भक्तीमध्ये एवढी रममाण होऊन गेली की त्या गाभाऱ्यामध्येच ती भजन करू लागली, कीर्तनं करू लागली. इतकी वेड लागलं तिला की लांबून माणसं तिथे सगळी त्या गाभारा पांडुरंगाचा हे व्हायचा की भजनामध्ये एवढी तल्लीन व्हायची. मग एक दिवस काय गेलं, 1-2-4 दिवस गेल्यानंतर एवढी रममाण झाली भक्तीमध्ये की तिला कळलं की हा माझा पांडुरंग सर्वात श्रेष्ठ, मला जवळ कोण आहे तर हाच पांडुरंग आहे. आणि तिला वेडच लागलं विठ्ठलाचं. तिनं काय केलं, तिथं असताना मग तिथं एक व्यक्ती सांगायला आली की तुला, परंतु इकडं काय झालं, मंगळवेढा म्हणजे जो अंमलदार जो डुग धरून होता त्याच्यावर की तिनं मला नकार दिला आहे. मग त्यानं काय केलं, राजाकडं त्यावेळेला पंढरपूर कर्नाटक प्रांतामध्ये होतं आणि तो जो राजा होता, मुघल राजा होता बादशाह, त्याच्या कानावर ह्यानं कागाळी केली की मंगळवेढ्यामध्ये जी श्यामा नायकीन आहे तिची मुलगी कानोपात्रा दिसायला सुस्वरूप आहे, सुंदर आहे आणि तिला आपल्या दरबारात ठेवून घ्यावं नाचगाणं करण्यासाठी आणि इतकी सुंदर तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही, तर तिला बोलवून घ्यावं तेवढं. मग राजानं काय केलं, ते ऐकलं. म्हणले एवढी सुंदर आहे का? हो म्हणले सुंदर आहे.
तर राजाला काय कमी आहे, त्याने शिपायाला आदेश दिला की कोण आहे ती कानोपात्रा, तिला पकडून आणा. शिपाई सुटले, मंगळवेढ्याला आले शिपाई तिची चौकशी करत, परंतु त्यांना तिथं कळलं की ही जी कानोपात्रा आहे ती कुठं गेलेली आहे, याच्यामध्ये गेलेली पंढरपूरला पांडुरंगाकडे गेलेली आहे. आणि पांडुरंगाकडे गेले असताना शिपाई तिथंही आले, परंतु तिथं आल्यानंतर त्यांना ती भजनामध्ये व्यस्त दिसली आणि तिला कोणीतरी येऊन सांगितलं की तुला शिपाई पकडायला आलेत म्हणून, आता तुला राजाकडे घेऊन जातील, राजाचे शिपाई आलेले आहेत आणि ते तुला तिकडं घेऊन जातील. अशा अवस्थेत असताना मग तिनं काय केलं सांगा बरं, तर अभंगच त्यांनी करून ठेवला आहे संत कानोपात्रेनं. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता फोटो पाहे. मग ती पळत पळत गेली आणि चरणाशी मिठी घातली पांडुरंगाच्या आणि तिनं सांगितलं की आता मला कोणीही नाही, आता मला या जगात तुझ्याशिवाय पांडुरंगा कोणी नाही, सगळं तूच आहेस माझं, आई बाप भाऊ बहीण नवरा सगळं सगळं तूच आहेस. सगळी नाती तिने जोडली आणि तिनं त्या अवस्थेमध्ये असताना की तिला कळलं की आपली आता विटंबना होणार, राजाचे सैनिक घेऊन जाणार आणि तिला ते नको होतं. आणि तिनं काय केलं, त्याच अवस्थेमध्ये तिनं अभंग केला. नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता फोटो पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरेले, मज लागी झाले तैसे देवा. तुझविन ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जन्नी विठाबाई. मोकलोनी आस झाले उदास, घेई कानोपात्रेस हृदयात. असा तिथं गोड असा अभंग तिथं केला की पांडुरंगाला एवढी आर्त विनवणी केली. आपण सुद्धा पांडुरंगाला हाक जर फोडली तर पांडुरंग साक्षात उभा राहू शकतो, पण त्या अर्थतेनं की मी आता मरतेच, आता तिला वाटलं की आपण आता संपणारच आहे, आता माझी विटंबना होणार आहे, तर काय कर पांडुरंगा, तू काही कर. म्हणून तिने सांगले नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वता फोटो पाहे. म्हणजे माझा प्राण जाऊच पाहतोय, आता माझा प्राण निष्ठून चाललाय कुडीतून, तर तू काय कर, माझा अंत पाहू नको, माझं भ्रष्ट शरीर होण्याआधी तू मला तुझ्यात सामावून घे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरिले तैसे, मज लागी झाले तैसे देवा. म्हणजे जसं हरणीचं पाडस एखादं वाघानं धरावं तसं माझी अवस्था झाली आहे की मला पकडलेलं आहे, आता मला पकडायला येते, तर तू काय कर, मला ह्यातून सोडव. आणि तुझ्याशिवाय मला कोणीच दिसत नाही. दहावे ओ जन्नी विठाबाई. आणि कोण सांगितलं आहे की आईचं सुद्धा स्वरूप तिला रूपक वापरलेलं आहे की दहावे ओ जन्नी विठाबाई, तू मला माझ्यासाठी धावून ये. असे आर्त व्याकुळतेनं तिनं काय फुडले, हाक फुडली. मोकलून असं झाले उदास, घेई कानोपात्रेस हृदयात. तुझ्या हृदयात मला ठाव दे, आता मला परमेश्वरा काही नको, मला काय कर, तुझ्यात जवळ तुझ्यात विलीन करून घे. आणि झालं असंच. तिने इतकी आर्त मिठी मारली पांडुरंगाला. आणि तिथं जी वारकरी होते त्यांनी अशी पुजारींनी बाजूला त्याला करायला गेले, बराच उशिरी चरणाशीच घट्ट पडून राहिलेली, डोकं ठेवलेले चरणावर, आणि तशीच ही केली, तर तिला बाजूला वाढल्याबरोबर तिचं प्रेत पडलं, म्हणजे तिचा आत्मा कुडीतून निघून गेला. तिथं सर्वांना कळलं की आता ह्या कानोपात्रेचा मृत्यू झाला. मग त्यांनी काय केलं, त्यावेळेला वेगळी पद्धत होती, स्पृश्यता होती. मग तिथल्या ह्यांनी काय केलं तर म्हटले आता हे देवळा बाटलं, या कानोपात्रेने वेश्येच्या एका मुलीनं हे देवाळ बाटलेलं आहे, मंदिर बाटवलं आहे, काय करावं आता म्हणून सर्वांना प्रश्न पडला. आणि त्यावेळीच बरं पूर्वीचे शास्त्री लोकसुद्धा होते की अनंत शास्त्री नावाचे एक देवाला प्रिय असणारे, पांडुरंगाच्या निस्सीम भक्त असणारा हा अनंत शास्त्री, याला सगळं काही कोड कौतुक विचारावं म्हणून त्या पुजाऱ्यांनी विचारलं की अनंत शास्त्रींकडे हा गेला की आता हिचं काय करायचं. मग त्यांनी काय केलं, तिथंच बादशाहचे सैनिक सुटलेले, मग त्यांनी काय केलं, तिथंच त्या कानोपात्रेचं पुरून टाकले, तिथंच तिचा अंत्यविधी तिथंच केला बाहेर मंदिराच्या तिथं. आणि सगळं हे केल्यानंतर त्या आनंद शास्त्रीला बोलावलं की आम्ही इथं काय झालं, या कानोपात्रेचा मृत्यू झाला इथं आणि आम्ही तिला इथं तिचा अंत्यविधीसुद्धा इथंच केला, आम्ही पुरून टाकलेली आहे तिला, तर आता काय करायचं आहे, देवळ मंदिर तर भ्रष्ट झाले. आनंद शास्त्री म्हणले तुम्ही असं करा, आजच्या दिवस मला द्या, मी रात्रीचा इथं गाभाऱ्यामध्ये झोपतो आणि पांडुरंग काय मला प्रसाद देत आहेत ते बघतो आणि मग तुम्हाला उद्या काहीतरी निर्णय कळेल आपल्याला काय करावं लागेल ते. मग तो शास्त्रीसुद्धा, आनंद शास्त्रीसुद्धा एवढा अधिकार संपन्न होता. ती जी व्यक्ती होती अनंत शास्त्री ही देवाला प्रिय होती आणि पहिले शास्त्रींशी देव बोलत होते, म्हणजे केवढी अधिकार असेल त्यांचा. मग त्या रात्री ते तिथं झोपले
आणि झोपल्यानंतर त्यांच्या स्वप्नात पांडुरंग आले आणि म्हणले, काही मला भ्रष्ट वगैरे मी झालेलं नाही, तिचा भाव मोठा होता कानोपात्रेचा आणि तिला काय झालं आहे ते मी हृदयात घेतलेली. कारण माझी सर्वात श्रेष्ठ भक्त ही, अनेक संत आहेत भक्तगण आहेत, पण त्या भक्तापैकी मला जवळचे, अतिशय जवळचे असणारी ही कानोपात्रा आहे. कारण मी कुळ बघत नाही, मी जात बघत नाही, तर मी फक्त भाव बघतो. पांडुरंगाने सांगितलं की काय करा, तर हिथंच ही जी समाधी बांधा, माझ्यासमोरच ही जी समाधी बांधा, आणि ही काय भ्रष्ट वगैरे काय मंदिर झालं नाही, मी बाटलेलं नाही आणि मी तिनंसुद्धा कुणाला बाटवलं नाही, पण भक्तीमध्ये रम्मान होऊन तिचा मृत्यू झालेला आहे आणि मी तिला माझ्या हृदयात घेतलेली आहे. फक्त माझ्यासमोर इथं समाधी तिची असावी असं पांडुरंगाने इच्छा व्यक्त केली. दुसऱ्या दिवशी आनंदशास्त्री उठले आणि सर्वांना सांगितलं की कानोपात्रा खरोखर पांडुरंगाने हृदयामध्ये घेतलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी ज्या आनंदशास्त्रीने जाऊन बघितलं सर्व पुजाऱ्यांनी, तर तिथं एक वनस्पती उगवली आणि तीच आजही वनस्पती आहे तिथं, कानोपात्रेचं झाड म्हणतात. आणि पांडुरंगाने किती जवळ घेतली बघा, की वेश्येची एका मुलगी असूनसुद्धा पांडुरंगाने तिचा भाव बघितला. आणि आजही आपण पांडुरंगाकडे जात असाल तर पहिलं तिचा स्पर्श झाल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शनसुद्धा ग्राह्य धरलं जात नाही किंवा ती मिळत नाही असं मानलं जातं. की पहिलं दर्शन कोणाचं, कानोपात्रेच्या झाडाला स्पर्श करायचा आणि मग तिथं आत जायचं. म्हणजे एवढ्या हलक्या कुळात किंवा हलक्या ह्याच्यामध्ये जन्माला येऊनसुद्धा पांडुरंगानं कसं भक्तीमध्ये उतराय झाला आणि आपल्या भक्ताला कसं आपल्या हृदयाजवळ घेतलेलं आहे. आणि आपल्या आजही पाहायला गेलं तर किती जवळ आपल्या कानोपात्रा आहे. आपणसुद्धा एकच करा की भगवंताला नामामुळं, नाम श्रेष्ठ आहे, नामामुळं काय होतं, भगवंत जवळ होतो. आणि अशा काही गोष्टी आहेत की बऱ्याच गोष्टी आहेत की निसर्ग म्हणजेच देव आणि देव म्हणजेच निसर्ग. आपणसुद्धा आता कलियुगामध्ये आहोत आणि आता ग्लोबल वॉर्मिंग एवढं वाढतं आहे की आपल्याला झाडांची संख्या वाढवावी लागेल, वृक्षारोपण ठिकठिकाणी आपल्याला करावं लागेल. जास्तीत जास्त जेवढी वृक्षवल्ले आम्हा सोयरे वनचरे तुकाराम महाराजांनीच सांगून गेलेले आहेत की या निसर्गाचं खूप महत्त्व आहे. नदी नाले हे वाहिले पाहिजेत आणि चराचर या सृष्टीमध्ये असणारे प्राणीसुद्धा राहिले पाहिजेत. सगळे एकमेकाच्या जीवावर हे अवलंबून आहे. आणि आपण काय करावं, जास्तीत जास्त झाडं लावण्याचा उपक्रम करावा, वृक्ष लागवड करावी. प्रत्येकाच्या वाढदिवसादिवशी एक झाड लावावं. कोणताही कार्यक्रम असेल तरी एक झाडं जतन करावं. प्रत्येकाचं एक हे जर ठरलं तर काय होईल की आपल्या निसर्ग देवतेसारखा आपल्या पाठीशी उभा राहील आणि वेळेवर पाऊससुद्धा पडेल आणि सर्व निसर्गचक्र चांगलं होईल. म्हणून काय करा, तर आपण आपल्या हातात एकच आहे, परमेश्वराचं नाम घ्या आणि काय करा, तर जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा. रामकृष्ण हरी.